आज आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत। मानवाने विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन उच्चांक गाठलेत। आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्या जीवनात क्रांती केली आहे, पण जिथे प्रगतीचा सोनेरी प्रकाश आहे तिथेच अंधाराचे सावटही आहे। आपल्या समाजातील काही घटना पाहिल्यावर असं वाटतं, आपण तंत्रज्ञानात जरी स्मार्ट झालो असलो तरी आपली मानसिकता अजूनही अश्मयुगीनच आहे। मानसिक प्रगतीशिवाय तांत्रिक प्रगतीचा उपयोग किती आहे? आज आपण या विषयावर चर्चा करूया। नमस्कार, मी अलिशा खेडेकर प्रहारमध्ये आपलं स्वागत करते। समाजातील नातेसंबंधांची वीण आता सैल झाली आहे। स्वार्थ, लोभ आणि मत्सर या भावनांनी माणसाची माणुसकी झाकळून टाकली आहे। प्रख्यात लेखक वपू काळे म्हणतात, पांडव 5 होते, कौरव 100। जगातील सुष्ट आणि दुष्ट यांचे प्रमाण हेच असावे। आपल्या भोवती घडणाऱ्या घटना पाहून अनेकदा बहिणाबाई चौधरींच्या ओळी आठवतात। मानसा मानसा कधी वशीन माणूस, लोभासाठी झाला मानसाचं रे कानूस। पुण्यात विमाननगर परिसरातील एका IT कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची भर रस्त्यात हत्या झाली, पण हातात धारदार शस्त्र असलेल्या मारेकऱ्याला कोणीही रोकलं किंवा अडवलं नाही। मात्र दुसरीकडे पाहिलं तर एखाद्या क्षुल्लक गोष्टीवर लोक हमरी तुमरीवर येतात। जरा धक्का लागला तरी प्रसंग हाणामारीपर्यंत पोहोचतो। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। मध्य प्रदेशातील देवास मधील दुसरी घटना, जिथे एका व्यक्तीनं आपल्या जोडीदाराचा जीव घेतला आणि तिचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला। या घटनांनी मानवतेवरचा विश्वास डळमळीत होतो। काही महिन्यांपूर्वी केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं होतं की यूज अँड थ्रो संस्कृतीचा प्रभाव वैवाहिक नातेसंबंधांवरही पडत आहे। विवाह म्हणजे केवळ दायित्व नव्हे, ती एक सुंदर जबाबदारी आहे, पण आज ती स्वार्थी विचारांनी व्यापलेली आहे। सोशल मीडियामुळे व्यक्तींच्या विचारांमध्ये खोली येण्याऐवजी उथळपणा वाढलाय। लाईफ मध्ये कितीही समस्या असल्या तरी सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो। नातेसंबंधांमध्ये संवादाच्या अभावामुळे समस्या वाढतात। या सर्व समस्यांवर उत्तर आहे सामंजस्य। नातेसंबंध टिकवण्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे। छोट्या गोष्टींवरून वाद उकरण्याऐवजी समजूतदारपणाने निर्णय घ्या। डिजिटल जीवनाचा अतिरेक न करता त्याचा योग्य प्रकारे वापर करा। प्रगतीच्या मार्गावर आपण असलो तरी मानसिकतेची प्रगती तितकीच महत्त्वाची आहे। तंत्रज्ञानानं आपल्याला स्मार्ट केलंय, आता आपली माणुसकी जागृत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या आणि माणुसकी जपा। धन्यवाद।